आपल्या सगळ्यांचं स्वागत। 9च्या बुलेटिनमध्ये आपण सुरुवातीला 4 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। राज्यात आता पाऊस ओसरलाय, मात्र जायकवाडीतनं अद्याप विसर्ग होतोय, त्यामुळे पुराचा धोका अद्याप कायम आहे। पावसामुळे सगळी पिकं वाहून गेली आहेत, त्यामुळे शेतमाल अक्षरशः सडलाय, शेतकरी संकटात सापडलाय आणि याबरोबरच सामान्य व्यक्तींनाही आता भाज्या धान्य हे महाग मिळणार आहे। तर तिथे अहिल्यानगरमध्ये काल धार्मिक तणाव निर्माण झाला होता, यावरनं आता तिथे राजकारण तापले। दरम्यान आज असदुद्दीन ओवैसी देखील अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी त्यांची सभा पार पडणार आहे, मात्र या सभेला पोलिसांनी नकार दिला। आणि सुरुवातीला महत्त्वाची आजची बातमी, आजच्या कॅबिनेट बद्दल राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, कारण एक महत्त्वाची कॅबिनेट बैठक पार पडणार आहे। काय म्हणतात या संदर्भात आशिष जयस्वाल हेही पाहणार आहोत। मात्र आज दुपारी 12 वाजता कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, मात्र यावेळेला मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी जबरदस्त पाऊस झालाय त्या संदर्भात काय महत्त्वाचा निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, एक महत्त्वाची बैठक पार पडतीये, काय घोषणा होऊ शकतात? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रातील इतर भागामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते आज लागलेलं आहे। ते राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक दुपारी 12 वाजता पार पडणार आहे आणि या बैठकीमधून मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, राज्य मंत्रिमंडळ असेल, ते कशा पद्धतीने दिलासा देणार, काही विशेष घोषणा जी आहे ती आज या सगळ्यांना मदतीच्या दृष्टीने होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मागची जी कॅबिनेट बैठक झाली होती त्यामध्ये देखील या सगळ्या पूरग्रस्त परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला होता। शिवाय सगळे जी मंत्री आहेत त्यांना देखील दौरे करण्यास सांगितले होते, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांनी देखील त्या भागाचा आढावा घेतलेला आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे कशा पद्धतीची भरीव मदत जी आहे ती आता राज्य मंत्रिमंडळामार्फत या सगळ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना केली जाते। मराठवाड्यातलं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। उत्तर महाराष्ट्र असेल किंवा इतर भाग असतील तिथे मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आजच्या या बैठकीमधून दिलासा देण्याच्या दृष्टीने, मदत करण्याच्या दृष्टीने काय पावलं राज्य सरकार उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी देवेंद्र। तर या कॅबिनेट संदर्भात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज आहे। निश्चितच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पूर्ण दुःखाच्या प्रसंगी सरकार शेतकऱ्यासोबत आहे। पंचनाम्याची कारवाई युद्धस्तरावर सुरू आहे, प्राथमिक आकडेवारी आलेली आहे, परंतु डिटेल पंचनाम्याचे रिपोर्ट याचा अपेक्षित आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा होईल। जो निर्णय येईल तो मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्याला कळविण्यात येईल। सध्या आपण बघतोय कशा पद्धतीनं हा महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि बैठकीतनं नेमका काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचा फटका बसलेला आहे तो सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना आणि त्याचबरोबरीनं पर्यायानं ग्राहकांना सुद्धा। शेतीमाल प्रचंड मोठ्या प्रमाणात सडलेला आहे, अन्नधान्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। येत्या काळामध्ये या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा या सगळ्याचा त्रास सहन करावा लागू शकतो। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। समाधान कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। समाधान, सध्या बघतोय अक्षरशः सडलेली आहेत पिकं आणि या संदर्भात आपण साजन धाबे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत। साजन, मोठ्या प्रमाणात पिकं सडलेली आहेत आणि नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळते। आता याचा फटका शेतकऱ्यांना तर बसतोच आहे, पण सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा बसणार आहे। नक्कीच प्रज्ञा, वाशिम जिल्ह्यासह परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीचा फटका जो आहे तो भाजीपाल्याच्या पिकांना बसल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। शेतकऱ्यांनी लावलेल्या पिके सडलेली आहेत। या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी पूर्णतः नष्ट झालेली आहेत। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक जी आहे ती प्रचंड घटलेली आहे। सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आवक कमी झाल्याने बाजाराचे दर जे आहेत ते प्रचंड वाढलेले आहेत। शेवगा असेल किलो मागे तब्बल 160 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। फुलगोबी 80 रुपये, टमाटर गोबी प्रत्येकी 40 रुपये, वांगी 40 रुपये, दोडके 80 रुपये, मेथी 120 रुपये किलो, पालक 160 रुपये किलो या भावाने सुद्धा विकल्या जातात आहे। दरवाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही, कारण पावसामुळे शेतातील भाजीपाला नष्ट झाल्याने बाजारात मालच पोहोचलेला नाही, आलेला नाही। शेतकरी मोठ्या नुकसानीत आहेत।
दुसरीकडे ग्राहकांना रोजच्या गरजेचा भाजीपाला महाग दराने खरेदी करावा लागत आहे असल्याने त्यांच्या खिशालाही कात्री बसलेली आहे. ग्राहक महागाईने हैराण आणि शेतकरी नुकसानीने अहवाल अशी दुहेरी अडचणी परिस्थिती सध्या शेतकऱ्यावर ओढवलेली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर प्रचंड नुकसान एकीकडे शेतकऱ्यांचं झालेलं आहेच, पण त्याचा फटका हा सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा बसणार आहे. सध्या भाजीपाला जो आहे तो बाजारात येण्यास अर्थातच एकीकडे विलंब तर दुसरीकडे तो येणारच नाही हे देखील स्पष्ट आहे, कारण अक्षरशः माल उभ्या शेतातच सडलाय. तर अहिल्यानगर शहरामध्ये राडा झाला. त्या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात 200 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. जमावानं केलेल्या दगडफेकीमध्ये 7 पोलीस कर्मचारी जखमी झाले आणि पोलिसांनी 39 जणांना ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये आज MIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे देखील दौऱ्यावर आहेत आणि आज ते मुकुंदनगर या भागामध्ये सभा घेणार आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना सभा घेण्यास परवानगी दिलेली नाहीये. अधिक माहिती घेऊयात प्रसाद शिंदे यांच्याकडनं. प्रसाद, एकीकडे काल झालेला राडा काही दिवसांपासून आपण बघतोय, हा संपूर्ण परिसर धुमसतोय आणि त्यात आज असदुद्दीन ओवैसी दाखल होत आहेत. काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, काल अहिल्यानगर शहरामध्ये माळेवाडा भागामध्ये मुस्लिम धर्मगुरू यांची रांगोळी काढून विटंबना केल्याचा प्रकार पुढे आला आणि त्यानंतर कोटला परिसरामध्ये मुस्लिम समाजाने रास्ता रोको केला. या रास्ता रोको मध्ये पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला आणि त्या लाठीचार्ज कुठेतरी तणावाचं वातावरण पाहायला मिळेल. त्यानंतरच आज अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला अद्याप तरी पोलीस प्रशासनाने काही होकार कळवलेला नाहीये किंवा पोलीस प्रशासनाकडे सभा होणार की नाही या संदर्भात देखील माहिती दिली गेली नाहीये. परंतु त्यापूर्वी सभेपूर्वी मुस्लिम धर्मगुरूंशी असदुद्दीन ओवैसी चर्चा करणार आहे. त्यामुळे आज असदुद्दीन ओवैसींची सभा शहरात पार पडते की हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच, आणि त्या अनुषंगाने प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. सुरता धन्यवाद प्रसाद या संपूर्ण माहितीसाठी.